आज खूप दिवसांनी तुम्हाला पत्र लिहितोय, पण हे पत्र पोस्टात टाकायचं नाही आहे. हे पत्र माझ्या मनातून थेट तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून आहे. पप्पा, तुम्ही गेल्यापासून घर तसंच आहे, पण घरातला आधार हरवला आहे. भिंती उभ्या आहेत, छप्पर आहे, पण डोक्यावर तर तुमचा हात नाही. आणि तेच सगळ्यात जास्त बोचतं. तुम्ही कधी प्रेम शब्दात दाखवत नाही, पण प्रत्येक जबाबदारीत, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक त्यागात तुमचं प्रेम दिसायचं. आज मोठा झालोय पप्पा. लोक म्हणतात तू आता कर्ता पुरुष आहेस, पण खरं सांगू का, आजही एखादा निर्णय घेताना मनात पहिलाच विचार येतो, पप्पा असते तर काय म्हणाले असते. कधी कधी खूप थकलो की डोळे मिटून तुमचाच आवाज आठवतो. तोच आवाज म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे. पण डोळे उघडले की तुमची जागा रिकामीच दिसते. पप्पा, आजही तुमचा शर्ट कपाटात तसाच आहे. तुमचे चप्पल पण जपून ठेवली आहेत, आणि तुमच्या आठवणी माझ्या प्रत्येक श्वासात आहेत. तुम्ही शिकवलं माणूस कधी हार मानू नये, आणि म्हणूनच डोळ्यात पाणी असूनही मी जगतोय ताट मानेनं, पण आतून खूप एकटा. एकच मागणं आहे पप्पा, जिथे कुठे असाल ना तिथून मला पाहत राहा. कधी चुकलं तर माफ करा, पण माझ्यावरचा विश्वास कधीच सोडू नका. तुमची खूप आठवण येते पप्पा. हॅपी फादर्स डे. मिस यू.